हेडलाईन्स नंतर आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर अजूनही गुन्हा दाखल झालाच नाहीये। पोलिसांकडून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप त्यामुळे सूर्यवंशी कुटुंबियांकडून केला जातोय। या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पोलिसांवर गुन्हा दाखल करा असा स्पष्ट उल्लेख नसल्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केलाय। पण औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशात पोलिसांवर गुन्हा दाखल करा असाच आदेश होता, त्यामुळे दोषींना थेट संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला जातोय। या संदर्भात सूर्यवंशी यांच्या आईंसोबत संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण बघूयात। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा। पण काल मोंढा पोलीस स्टेशन येथे अज्ञातांवर गुन्हा दाखल झाले आहेत। हे अज्ञात नेमके कोण हे आपल्यासोबत आज सोमनाथची आई आहे, आपण त्यांना विचारूया। आई, हे जे अज्ञात आहे हे कोण, तुम्हाला माहिती ते हे अज्ञात कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी आहेत ते कोण आहेत? मला असं म्हणायचं आहे की हे हायकोर्टाने जे आदेश दिलेला आहे ते आदेशचं पालन करावा, कायद्यानुसार करावा, जसं कायद्यामध्ये आहे तसं करावा। ह्याच्यामध्ये अज्ञात हे सर्व बोलणं हे सगळं चुकीचं आहे। हे अज्ञात म्हणल्यात ना की फार चुकीचं आहे। पहिल्यापासून चुकच होत आलंय त्या मंत्री साहेबाचा, अनेक पण चुकच करायला लागले त्याने। अज्ञात कसं राहतंय? सरकाराला जे ड्युटीवर आहेत, कोणी ड्युटीवर नाहीत, रात्रपाळी असते, दिवसपाळी असते, सगळं माहीत असतं सरकाराला। ड्युटीवर जेवढे आहेत तेवढ्यांचे नाव आज 10 ते 15 तारखेपर्यंत त्यांनी केलेलं आहेत ना, ते सगळं त्यांना माहीतच असतं सरकाराला। बरं, हे जे अज्ञातांचे जे तुम्ही म्हणताय, कोणते पोलीस कर्मचारी तुम्हाला माहिती, नाव माहिती पोलीस कर्मचाऱ्यांचे? सुरुवातीला जे मी हे गुन्हा तिथं हे केले, काय म्हणते ते कागद दिलं तिथं, मला तेव्हा नाव माहित नव्हते। ज्या रोजी राजीव गांधी राहुल गांधी आलते ना, त्या रोजी पोरं सगळे जेलमधून सुटून आलते। मग सुटून आलते, कुणाचे हात मोडल्यात, कुणाचे पाय मोडल्यात, कोणी फ्रॅक्चर झाल्यात, कुणाला चालता येईना, कुणाला रक्ताच्या गाठी झाल्यात। तसंच ती पोरं असं वाकत आले मला भेटण्यासाठी। मग ती पोरं म्हणले असे पोलीस आहेत म्हणले, अशोक घोरबांड हाय, तुरनर हाय, मरे हाय, गाडेकर मॅडम हाय, इतर भरपूर पोलीस आहेत। असं 70-72 पोलीस आहेत। हे 72 पोलीस आहेत, हे सगळे गुन्हेगारी आहेत। ह्यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हे दाखल करावा। आणि जसं कोर्टानं आदेश दिलेला ह्यांना नियमानुसार संविधानाच्या मार्गावर चालतंय कोर्ट, कशावर चालत नाही। संविधानाच्या मार्गावर चालणार कोर्ट आहे आणि कोर्टाला सगळे कायदे कानून सगळे माहित आहेत। एकूणच बघितलं तर जे कोणी दोषी कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि अज्ञातांवर गुन्हा दाखल करू नये, हे असं सोमनाथ सूर्यवंशींचे आईनी सांगितलं आहे। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।